डॉक्टर गायत्री सावजी यांच्या घरी गौराईच्या आगमनानिमित्त अवतरले दशावतार। आधुनिक दशावताराची जोड देणारा साकारला देखावा। महाराष्ट्रात ज्येष्ठ गौराईचे आगमन झाले असून आज बुलढाणा शहरातील डॉक्टर गायत्री सावजी यांच्या घरी पर्यावरण पूरक मखर तयार करून त्यात गौराई विराजमान झाल्या आहेत। त्याचबरोबर दशावतार अवतरले असून आधुनिक दशावतार देखील रेखाटण्यात आले आहेत। त्यामुळे या ज्येष्ठ गौराईचा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। डॉक्टर गायत्री सावजी ह्या दरवर्षीच विविध सामाजिक संदेश देणारे देखावे साकारत असतात। मला हे संबंध जुळवणं ती खरी महत्त्वाची कला आहे। तो म्हणजे अत्याधुनिक महाअवतार विष्णूंचे दशमहाअवतार आपल्या सर्वांनाच माहिती आहेत। पण आता अत्याधुनिक दशमहाअवतारांची विष्णू भगवानांना आपण प्रार्थना या देखाव्याच्या माध्यमातून केली आहे। यामध्ये मत्स्य अवतारामध्ये वेद वाचवले, तर आता माणसं वाचवा, माणुसकी वाचवा। कुरुम अवतारामध्ये मेरू पर्वताला आपण स्थिरता दिली, त्याप्रमाणे आता माणसांची पायामुळे घट्ट करून त्यांना स्थिरता द्या। त्यापुढील वराह अवतारामध्ये आपण पृथ्वी वाचवली, त्याचप्रमाणे आता प्रदूषण कमी करून पर्यावरण वाचवून पृथ्वी वाचवा। नरसिंह अवतारामध्ये आपण हिरण्यकशिपू राक्षसाला फाडलं, त्याप्रमाणे आता आपण भ्रष्टाचार फाडून भ्रष्टाचार मुक्त करूयात। त्यानंतर पुढील अवतारामध्ये म्हणजे वामन अवतारामध्ये बलीला आपण पाताळात गाडला, आता व्यसनाधीनतेला पाताळात गाडून युवा पिढी ही व्यसनमुक्त करावी। त्यानंतर पुढील परशुराम अवतारामध्ये आपण शस्त्रास्त्र पारंगत होतात, त्याप्रमाणे आता लाठीकाठी तलवारबाजी यांसारख्या शस्त्रांमध्ये पारंगत करून द्या। आणि राम अवतारामध्ये आपण रावणाचं दहन करतो, त्याप्रमाणे आता क्रोध, मोह, अहंकार या सगळ्यांचा नाश आता या युगामध्ये झाला पाहिजे। ही अत्याधुनिक महाअवतारामध्ये पुढील अवतार तो म्हणजे कृष्ण अवतार। कृष्णांनी आयुष्याचं सार सांगितलं, कर्म हे सर्वश्रेष्ठ, पेराल तेच उगवेल। त्याचप्रमाणे द्रौपदीचं वस्त्रहरण, द्रौपदीला आपण वस्त्र पुरवले, त्याप्रमाणे आता महिलांवरील अत्याचार बलात्कार कमी करून महिला वाचवा, लेख वाचवा, लेख शिकवा। तर पुढील बुद्ध अवतारामध्ये शांतता आपण दाखवली, आता शांततेची खरी गरज आहे, संवाद वाढवण्याची आता गरज आहे। आणि त्यापुढील कल्की अवतारामध्ये ऑपरेशन सिंदूर आपण दाखवलंय, आणि कल्की अवतारामध्ये आता अखंड भारत दाखवा अशी प्रार्थना आपण भगवान विष्णूंच्या चरणी या देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करण्यासाठी करण्याचा प्रयत्न या